हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा आणि संध्याकाळच्या इथे वाजलेले आहेत 5. तर अन्नूताई निघाली आहे तिच्या कॉम्प्युटर क्लासमध्ये. तर तिचं ना MSc-ITचं सर्टिफिकेट आलं होतं, ते घेण्यासाठी ती निघाली आहे. आणि 5 वाजलेले आहेत म्हणजे आत्ता थोड्या वेळातच म्हणजे वैभवदादाची एंट्री होईल आणि वैभवदादा येण्या अगोदर त्याला खाण्यासाठी काहीतरी बनवावं लागतं. मग मी डाळ भाताला कुकर लावला आणि त्यानंतर हे चणे जे आहेत चणे भिजायला टाकले होते मी दुपारच्या टायमालाच. तर साहेब येतील तोपर्यंत हे चणे चांगले भिजतील. तर साहेबांना ना आजपासून म्हणजे संध्याकाळच्या टायमाला थोडंसं जेवण आणि हे चणे द्यायचे आहेत रोजच्या रोज. तर त्यासाठी मी चणे भिजायला टाकले होते आणि काल ना त्यांना मी म्हणजे हे असे भिजवलेले चणेच असतात ना, त्याच्यामध्येच त्याने ना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू वगैरे हे सगळं टाकून त्याने असंच खाल्लं. तर त्यांना ते चांगलं लागलं नाही. कारण की मी नेहमी त्यांच्यासाठी जे बनवते ना, तर ते चणे ना मी उकडून घेते. म्हणजे कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून मी ते चणे चांगले शिजवत असते आणि शिजलेले चणे जे असतात ना मिठाच्या पाण्यामध्ये, ते चवीला चांगले पण लागतात आणि पचतात पण, म्हणजे पोटात वगैरे दुखत नाही. पण साहेबांना मी काल बोलले की कच्चं खाऊ नका पोटात दुखेल, पण त्यांनी खाल्लं तसं आणि त्यांना ते आवडलं नाही. मग आज ते म्हणजे मी आज पण तसंच खातील म्हणून मी असंच ठेवले होते भिजवून. पण जेव्हा ते आले ना तेव्हा ते बोलले की ते चणे कालचे चांगले झाले नव्हते, तर आज तू जसं बनवते तसंच बनव वापस. तर मी नंतर ते चणे वगैरे बनवून दिले होते नंतरनं. तर आता दुपारच्या टायमाला ना मी एडिटिंग वगैरे करून म्हणजे थोडंफार कधी-कधी झपकी येते, कधी-कधी असं म्हणजे एकदम गाढ झोप लागत नाही दुपारच्या टायमाला. जसं रात्रीची पहाटेची झोप असते, तशी दुपारच्या टायमाला झोप लागत नाही. एडिटिंग जेव्हा चालू असते ना, तेव्हा मात्र ना कधी-कधी असे डोळे झाकतात आणि हातातून फोन खाली पडतो, असं होतं. पण जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो ना, जेव्हा माइंड फ्री होतं, तेव्हा मग अजिबातच झोप लागत नाही. काय माहिती, म्हणजे जेव्हा काम असतं तेव्हा माणसाला कंटाळा येतो. पण जेव्हा काम संपून जातं आणि काहीच काम नसतं ना, तेव्हा माणसाला ना म्हणजे काय आळस येत नाही, कंटाळा येत नाही आणि झोप पण येत नाही, असं होतं. तर तसंच होतं दुपारी म्हणजे दुपारच्या टायमाला मला. तर थोडंफार कधी-कधी झपकी हे झाली, त्यानंतरनं आळस वगैरे हे तो होता. त्यामुळं मग आता उठल्या-उठल्या पटकन मी केस वगैरे विचरून घेतले आणि त्यानंतर आता फेस वॉश करून घेते, जेणेकरून जरा फ्रेश वाटेल आणि थोडाफार आळस जो आहे तो निघून जाईल. तर आता वैभवदादा पण 10 ते 15 मिनटामध्ये येऊ शकतो तो पण. तर आता पटकन मला फोडणी द्यायचं बाकी राहिलं होतं. जिनके नाम हम विदेशी मीडिया उंगली उठाना समझ में आता है, हमारे यहाँ उंगली उठाना समझ में आता है। हर देश हर बात जगह पर अपने लोगों को आप सलाम करते हो। शायद अपनी बाइक से निकल गए थे, आसिफ मुनीर को वहाँ पर सारी सेना में दी गई। आज ऐशा मुनीर के सबूत भी रहते हैं, एक पॉलिटिकल वाला वहाँ मैं इसको लेकर आपने देखिएगा कहाँ आणि वैभवदादाला इथे मी डाळ भात पटकन बनवून दिला आणि आता तो डाळ भात खातो आहे. आणि त्याचबरोबर मी पण ना दुपारी जेवलीच नव्हते, कारण की सकाळचं जे नाश्ता होता तो उशिरा झाला होता, त्यामुळं ना दुपारी जेवलेच नव्हते. तर आत्ता भूक लागली होती, तर मग मी ना काय केले, चपाती आणि काल जो ठेचा बनवला होता ना संध्याकाळच्या टायमाला, तर तो ठेचा खाते. तर ठेचा असला ना मग भाजी वगैरे खायला आवडत नाही मला. जेव्हा ठेचा नसेल तेव्हा मग भाजी खाते, पण ना जेव्हा ठेचा असेल तेव्हा ना आवर्जून मी ठेचाच खाते. तर आता इथे संध्याकाळची छोटीशी भूक आणि दोहा मायलेकरांचा आमचा नाश्ता चालू आहे इथे. तर नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर मग वैभवदादा जाईल त्याच्या क्लासला आणि माझी जी बाकीची कामं आहेत ते मला करावे लागतील, कारण आज अन्नूताई घरी नाही आहे. त्यामुळं मग सगळीच कामं
मलाच करावे लागतील. म्हणजे अनुताई असली तर छोटी मोठी हेल्प करत असते ती, म्हणजे झाडू वगैरे मारायचं किंवा कपड्यांच्या घड्या करायचं हे कामं ती करत असते. पण आज ती नाही आहे, त्यामुळं मग हे पण कामं मलाच करावी लागली. आणि स्वयंपाक बघत बघत माझं हे चालू होतं, झाडू वगैरे मारणं आणि कपड्यांच्या घड्या वगैरे करणं. तर आत्ताच मी पूर्ण पलंग वगैरे सगळं व्यवस्थित सेट केला. आणि साहेब जोपर्यंत येतील ना तोपर्यंत पूर्ण घर स्वच्छ ठेवावं लागतं. नाहीतर ना त्यांना असं म्हणजे विस्कटलेलं घर आवडत नाही. त्यांना ते कचरा वगैरे असं असेल ना तर ते आवडत नाही त्यांना. तर ते येण्याच्या अगोदर मी इथे पटापट सगळं घर जे आहे ते स्वच्छ करून घेते. आणि घराला एकदाशी सगळं व्यवस्थित सेट करून म्हणजे कचरा वगैरे सगळं हे कानाकोपऱ्यातून काढून स्वच्छ झाडू मारला ना तर मग घरामध्ये जरा चांगलं वाटतं. बाकी लादी ना हाताने पुसलेली आहे आज, मोपनी पुसलेली नाही. त्यामुळे जेव्हा पण कधी आपण लादी हाताने पुसतो ना तेव्हा मग म्हणजे एवढी स्वच्छ दिसते लादी की खूपच स्वच्छ दिसते. तर आता इथे सगळं म्हणजे घर जे आहे ते स्वच्छ झालं होतं आणि स्वयंपाक करत करत सगळं हे कामं हँडल करत होते मी. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी बसून मी कोथिंबीर वगैरे निवडून घेतली आणि वैभवदादांनी जाऊन ना मला वांगे आणून दिले. तर वैभवदादा म्हणजे ते शाळेतून आला की नाश्ता केला, त्यानंतर जाऊन भाजी वगैरे घेऊन आला आणि त्यानंतर मग लगेच तो गेला त्याच्या ट्युशनला. तर आता इथे मी भाजीची तयारी करत आहे. तर थोडंसं ना लसणाची पेस्ट लागल ना तर लसूण सोलत होते. आणि लसूण ना एकदम बारीक आणला होता साहेबांनी. या बारीचा लसूण ना काहीच बरोबर नव्हता. म्हणजे संडेला आम्ही भाजी आणायला गेलो नव्हतो ना, तर जेव्हा मी जाते ना तेव्हा मोठा मोठा चारा म्हणजे मीडियम साईजचा असा लसूण घेऊन येते. पण आत्ताचा हा जो लसूण आणला आहे ना साहेबांनी येताना एकदम बारीक आणि ते सोलायला ना खूप त्रास होत होता. तर म्हणजे थोडासा लसूण सोलायलाच भरपूर वेळ लागला इथे. आणि अनुताई आणि साहेब दोघं पण आलेले आहेत घरी. तर तिचं जे कम्प्युटर क्लास आहे तर ते तिथंच आहे स्टेशनच्या बाजूलाच. त्यामुळं मग येता येता साहेब तिला गाडीवरती घेऊन आले आणि दोघं बापले का आता पोचलेले आहेत. त्यांचं चालू आहे फ्रेश होणं दोघांचं पण, आणि माझं चालू आहे स्वयंपाक. आणि आता इथे ना साहेबांसाठी ते चणा भेळ बनवायची होती ना त्यासाठी मी इथे कांदा एकदम बारीक असा चिरत होते आणि टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळं मी चिरून घेत होते. आणि आता मला काय माहिती आहे की म्हणजे काल ना काय झालं माहिती आहे का ॲक्च्युली. तर मी नेहमी साहेबांना ना चणे जे आहेत ते कुकरमध्ये उकडून म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये उकडून ते चणे बॉईल करून मी त्यांना त्याची भेळ बनवून देत असते. पण काल ना साहेब बोलले की नाही नाही उकडू वगैरे काहीच नको आणि डायरेक्टली असंच कच्चेच दे मला चणे खायला, आणि कांदा वगैरे टाकून टोमॅटो वगैरे टाकून ते तसंच दे, उकडू नको त्याला. तर मी बोलले की न उकडता खाल्लं तर मला पोटात वगैरे दुखू शकतं, त्यामुळं तसं खाऊ नका. तर ते बोलले की नाही नाही असंच दे. आणि त्यांना मी मग तसंच दिलं. मग चणे कच्चे जे आहेत ते तसंच दिलं कांदे वगैरे टाकून त्याच्यामध्ये बारीक चिरलेले. आणि त्यांना ना ते आवडलंच नाही नंतर ना. पण आता स्वतःने त्यांनी सांगितलं होतं तसंच म्हणून नाईलाजाने त्यांनी ते खाल्लं कसं तरी. पण आज म्हणलं तर मग मला वाटलं कालच्यासारखंच आज पण तसंच बनवायचं असेल, तर मी काही उकडले वगैरे नव्हते चणे. तर जेव्हा त्यांना समजलं की आज पण उकडणार नाही तेव्हा मग ते बोलले की नाही नाही तू जसं रेग्युलर बनवतेस ना उकडून वगैरे तसंच बनव. ते कच्चे चणे खाल्ले तर मला आवडले नाहीत काल आणि पोटात पण दुखत होतं, त्यामुळं ते कच्चे चणे नको असं बोलले. मग मी आता इकडं हे कांदा टोमॅटो वगैरे कापलेला होता. पण चणे उकडण्यासाठी ना कुकर जो आहे तो कुकर घासायचा बाकी होता, कारण की मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी डाळ भात बनवलं होतं ना, तर मग ती कुकर मी वॉश बेसिनमध्ये घासायला ठेवलेला आहे. तर आता पटकन मी ते कुकर घासते आणि मग चणे बॉईल होण्यासाठी ठेवते. आणि असं बॉईल करून खाल्लं ना खूप टेस्टी लागतात. असं नुसतं जरी खाल्लं ना चणे तरी खूप टेस्टी लागतात. तर इथे बघा 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी चणे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. आणि आता हे बॉईल करून घ्यायचं. याला नाही नाही म्हणतात 2 ते 3 शिट्ट्या केल्या ना तर चणे जे आहेत ते एकदम मऊसूत होतात असं, आणि म्हणजे चवीला पण चांगल्या लागतात आणि पोटात वगैरे पण दुखत नाही.
आणि आज ना मी केसांना तेल लावलं होतं, त्यामुळे एकदम चिपकू चिपकू असं वाटत होतं. तर एकदम म्हणजे तेल लावलं ना थोडंसं वेगळंच वाटतं. तर आता इथे चणे शिजायला ठेवलेले आहेत मधल्या गॅसवरती आणि आता ह्या कॉर्नरचा जो गॅस स्टोव आहे ना, तिथे मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे. कारण की मला आता बनवायची आहे वांग्याची भाजी. तर अगोदर मी ना वांगे बटाट्याची भाजी बनवायची ना, तर सगळ्यांना आवडायची. पण आता साहेबांना डॉक्टरांनी बटाटे खाऊ नका असं सांगितलं आहे. त्यामुळं मग आता कुठलीच भाजी बटाट्याची बनवायची नाही आणि आता वांगे जरी आणले तरी फक्त वांगेच बनवायचे, त्यामध्ये बटाटा वगैरे ॲड करायचं नाही असं. आणि ना शेंगदाण्याचं कूट संपलं होतं आमचं. तर हे असं गावाकडून हरभऱ्याची भाजी आणली ना एकदम, तर मग आमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ 2 टाईम हरभऱ्याची भाजी बनते आणि सोबत दुसरी भाजी असली तरी पण हरभऱ्याची भाजी थोडी का होईना बनवायला पाहिजेच असं असतं. कारण सगळ्यांना आवडते आणि तोंडी लावायला तर म्हणजे जरी काही डाळ भात जरी असलं ना तरी पण तोंडी लावायला हरभऱ्याची भाजी बनव असं चालू असतं. सकाळ संध्याकाळ हे अशी भाजी बनवून बनवून ना शेंगदाणे पूर्ण संपले होते आणि कधीही असं हरभऱ्याची भाजी आणली ना तर हे असंच असतं आमच्या इकडं. तर असं तर नॉर्मली ना आम्हाला महिन्याला 1 किलो शेंगदाणे बस होतात. तर 1 किलोच्या वरती थोडंफार लागलं तर लागलं, नाही तर ना एवढे शेंगदाणे बस होतात. पण हरभऱ्याची भाजी असली ना तर 2 किलो जरी शेंगदाणे आणले तरी पण कमी पडतील असं होतं. तर आता इथे मगाशी वैभवदादा वांगी आणायला गेला होता ना, तर त्याने पाव किलो शेंगदाणे पण घेऊन आला होता. तर आता इथे शेंगदाणे मी भाजून घेते आणि त्याचं कूट बनवून घेते. तर आता इथे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि त्यांना आता मी एका ताटात काढून ठेवते आणि बाहेर जरा फॅनच्या हवेला ठेवून देते, जेणेकरून म्हणजे वाटायच्या अगोदर ना थोडंसं थंड करून घेतलं ना तर बरं असतं. नाहीतर ना असंच गरमागरम जर आपण वाटलं ना काही, तर ते झाकण उडत असतं आणि ना ते मिक्सरच्या म्हणजे जारमधलं जे काही असतं ना ते सगळं आपल्या अंगावरती उडू शकतं. त्यामुळे ना गरम कधीच काही वाटायचं नसतं काय मिक्सरमध्ये. आणि तोपर्यंत इथे चणे पण चांगले बॉईल झालेले आहेत. तर अजून एक शिट्टी झाली की चणे चांगले बॉईल होतील. तर आणि आजकाल ना आमच्या फ्रीजचा जरा जास्तीच प्रॉब्लेम चालू आहे. तर मी सकाळी फ्रीज चालू केलं होतं, पण दुपारच्या टायमाला ना जेव्हा मी झोपली होती म्हणजे हे डिंग करत पडली होती, तेव्हा ना अचानकच ना एकदम धड-धड धड-धड धड असा आवाज येत होता फ्रीजमधून. त्यामुळं मग अनुताई पळत पळत गेली आणि बटन बंद केलं तिने. तर मग साहेबांना आम्ही सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. तर साहेब बोलले की याच्यानंतर फ्रीजचं बटन ऑन करूच नका. आता बरीच वर्ष झाले, नाही नंतर ना 13.5 वर्ष झालेत आमच्या फ्रीजला. त्यामुळं आता त्याला रिटायर होण्याचा वेळ आलेली आहे मला वाटते. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू असते शेवटी धोकादायकच शेवटी. तर आपण कितीही जरी सांभाळलं चांगलं, पण तरी पण म्हणजे असं जर काही फॉल्ट होत असेल, काय प्रॉब्लेम होत असेल तर त्याला ना चेंज केलेलंच बरं. त्यामुळं आता ना बघूया आता फ्रीज म्हणजे संडेला वगैरे जाऊन बघूया फ्रीज नवीन मला. आता 13.5 वर्ष म्हणजे भरपूर झाले आणि जीवाला धोका पण नको ना उगाच. ते स्फोट वगैरे झालेलं आहे ते व्हिडिओ बघितलेत ना, त्यामुळे तर भीती भरली आहेच मनामध्ये. पण कशाला उगाच थोड्याशा ह्याच्यासाठी जीवाला धोका करून घ्यायचा. तर आता इथे चणे चांगले बॉईल झालेले आहेत आणि ते मी ना त्यातलं जे पाणी होतं ते गाळणीने गाळून घेतलं आणि ह्या बाउलमध्ये चणे काढले. त्यानंतर त्याच्यावरती हे बारीक चिरलेला कांदा टाकला थोडासा. त्यानंतर टोमॅटो टाकला बारीक चिरलेला आणि त्यानंतर कोथिंबीर म्हणजे जे जसं आपण ते भेळ वगैरे बाहेरून भेटते ना तसंच ही लागते चव. फक्त याच्यामध्ये ते मुरमुरे नव्हते टाकले, नाहीतर ना सेम चव तशीच झाली होती. तर आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली मी. त्यानंतर थोडंसं इथं मीठ टाकायचं आहे. कारण कांदा वगैरे जास्त ॲड झाला ना, त्यामुळं त्याच्यामध्ये मीठ थोडंसं टाकावंच लागेल. बाकी चण्याला तर मीठ होतंच होतं. आणि त्यानंतर ना थोडंसं मी इथे लाल तिखट पण टाकलं, जास्ती पण नाही टाकलं, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडंसं इथे लिंबू पिळून घेतला, जेणेकरून याला चटपटीत चव येईल चांगली. तर आता इथे आपली चणा भेळ तयार झालेली आहे आणि थोडंसंच फक्त साहेबांपुरतंच बनवलं होतं. तर उगाच विनाकारण जास्ती कशाला बनवायचं, कारण हे खाल्लं ना मग मुलं जेवत नाहीत. त्यामुळं मग फक्त साहेबांपुरतंच थोडंसं मी चणे भिजायला घातले होते. तर आता झाली इथे आपली चणा भेळ तयार. तर देते त्यांना, बघू त्यांना आवडते की नाही आजची चणा भेळ. चांगला आहे का?
तर फ्रेंड्स इथे आता साहेबांचं चालू आहे चणा मसाला खाण्याची, म्हणजे नाश्ता चालू आहे त्यांचा. आणि तोपर्यंत आता मी भाजीची तयारी करून घेते, कारण की चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे, डाळ भात तयार आहे. फक्त आता भाजीला फोडणी द्यायचं आहे आणि गरमागरम चपात्या बनवून दिल्या की मग जेवण होईल सगळ्यांचं. तर आता इथे शेंगदाणे जे भाजले होते ते पण थंड झाले होते, सगळे वाटून घेते आता व्यवस्थित आणि डब्यामध्ये भरून ठेवते. आणि फ्रेंड्स आता याचा पुढचा जो भाग आहे तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पुढे काय काय झालं ते, आम्ही फिरायला वगैरे बाहेर गेलो होतो, तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर हा ब्लॉग जो आहे तो मोठा झाला आहे, त्यामुळं मी हा ब्लॉग इथेच थांबवते. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.